सायन्स 1 विज्ञान 1 चा आपण पाचवा धडा शिकणार आहोत आणि त्या धड्याचं नाव आहे उष्णता. धडा फार सोपा आहे, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण समजून घेतला तर तुमच्या लक्षात राहू शकतं. जर नीट समजलं नाही तर हा धडा तुमचा पाठांतर करताना तुमच्या लक्षात राहणार पण नाही. आणि याच्यामध्ये गणित आहे, ती पण सॉल्व करताना फार मोठी गणित आहे, त्यामुळे ती सॉल्व करताना पण ती व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय ते तुम्ही सॉल्व करू शकत. ओके, नीट समजून घ्या. फार सोपा धडा आहे, जास्त फक्त कन्सेप्च्युअल आहे, कन्सेप्ट जास्त महत्त्वाचे आहेत. ते जर समजले तर तुमचा धडा व्यवस्थित होऊ शकतो. धड्याचं नाव आहे उष्णता. ओके, आपण बघितलं असेल तर उष्णतेने काय होतं, पदार्थाची अवस्था बदलते. म्हणजे स्थायू अवस्थेतून द्रव जातं, द्रव अवस्थेतून वायू जातं. उष्णता काढून घेतली तर उलट होतं, वायूमधून द्रव, द्रवामधून स्थायूमध्ये असं होतं. ओके, तर पदार्थांच्या अवस्थांतरण आढळणार. आता हे पदार्थांचं जे अवस्था बदलणं जे असतं, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदलणं जे असतं, त्यामध्ये काय काय असतं. अप्रकट उष्मा असतं, पाण्याचे असंगत आचरण असतं, त्याच्यानंतर दवबिंदू तापमान, आर्द्रता, विशिष्ट उष्माधारकता, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि याच्याबद्दलच आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर पहिला आहे अप्रकट उष्मा. अप्रकट. ओके, अप्रकट या शब्दामध्ये बघा, ती जी उष्णता आहे ती आपल्याला कळते की आहे पण ती दिसतच नाहीये. ओके, ती उष्णता समजतच नाही आपल्याला, म्हणजे ती अप्रकट उष्णता किंवा उष्मा आपण म्हणू शकतो. आपल्याला कळतंय की आपण उष्णता देतोय पण ती दिसतच नाहीये, म्हणून त्याला अप्रकट उष्मा. तर बघा, इथे तुम्हाला एक आकृती दिसते. काय घेतलंय, बर्फ घेतलाय, बर्फामध्ये एक तापमापी टाकलंय. काय तापमान दिसेल तुम्हाला, 0 दिसेल. काय दिसेल, 0. का तर बर्फ आहे. काय तापमान असतं, 0 असतं. तापमापीमध्ये तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस दिसेल. आता आपण उष्णता देतोय, बर्फाला काय करतोय, उष्णता देतोय, बर्नरने उष्णता देतोय. आता मी म्हणालो इथे अप्रकट उष्मा असा शब्द आहे. उष्णता देतोय याचा अर्थ काय, त्या बर्फाला उष्णता मिळते म्हणजे आपण उष्णता आतमध्ये जाते, म्हणजे या तापमापीचं तापमान वाढलं पाहिजे कारण उष्णता देतोय. पण तुम्हाला असं दिसेल की या तापमापीचं तापमानच वाढत नाही, ते शून्यावरच आहे. उष्णता देतोय तरी ती शून्यावर आहे. ओके, मग ही दिलेली उष्णता कुठे जाते, ओके, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. त्यालाच म्हणतात अप्रकट उष्मा. तर ही कुठे जाते दिलेली उष्णता, ती आपण शिकणार. जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही, म्हणजे जे बर्फाचे जे क्यूब्स आहेत त्या सगळ्या क्यूब्सचं पाण्यामध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत ते तापमान थर्मामीटरमध्ये, तापमापीमध्ये तापमान किती दाखवेल, 0 डिग्री सेल्सिअसच दाखवेल. पूर्ण बर्फाचे पाण्यात स्थानांतरणानंतरही उष्णता देणे चालू ठेवलं तर पाण्याचे तापमान वाढू लागेल. म्हणजे जोपर्यंत सगळं बर्फ वितळत नाही, म्हणजे पाण्यामध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत तापमापीचा जो आहे तापमान ते वाढणारच नाही, ते शून्यावरच आहे, भले आपण त्याला उष्णता देतो. आणि जर आपण पाण्यामध्ये रूपांतर झालं आणि उष्णतेनं कंटिन्यू केलं तर मग मात्र तापमापीचं तापमान वाढत जाईल आणि ते किती पर्यंत जाईल, 100 पर्यंत जाईल. म्हणजे त्या 100 डिग्री सेल्सिअसचं काय असतं, पाणी उकळायला लागतं. ओके, या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होतात. 100 डिग्री सेल्सिअसचं काय होतं, वाफेमध्ये रूपांतर होतं. आता सर्व पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होत असताना तापमान स्थिर राहतं. आता बघा, जेव्हा बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत होतं तापमान देत होतो पण शून्यच होतं. तसंच जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसचं तापमान होतं, जोपर्यंत सगळ्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमापी जाणारच नाही. ओके, तो पारा जो आहे तो 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती जाणार नाही, तो तिथेच थांबेल. ओके, आता ते दाखवलं आपल्याला. इकडे तुम्हाला एक आलेख दिसतोय त्याच्यामध्ये. ओके, हे बघ, 0 डिग्री सेल्सिअस वर आहे. त्याच्यानंतर बघा तो सगळं कशामध्ये रूपांतर झालंय, पाण्यामध्ये रूपांतर झालं. बर्फाचं तापमान वाढलं, गेलं 100 डिग्री सेल्सिअसला. इथे ते पाणी उकळायला लागतं. जोपर्यंत सगळ्या पाण्याची वाफ होत नाही तोपर्यंत ते किती राहतं, 100 डिग्री सेल्सिअसलाच राहतं. ओके, आता आपण इथे काय बघतोय
तर बर्फाला उष्ण दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0°C वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होते. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो. मग ही तापमान तर वाढत नाही, मग ही जी उष्णता देतोय आपण ती जाते कुठे, तर तो बर्फ ती उष्णता शोषून घेत असतो. हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. मग बर्फ तो कधीपर्यंत उष्णता शोषून घेत असतोय, जेवढी उष्णता देतोय ती शोषून घेतो कधीपर्यंत, जोपर्यंत सगळ्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत नाही. आणि या दरम्यान मिश्रणाचे तापमान स्थिर राहतं, म्हणजे 0°C राहतं. या स्थिर तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. म्हणजे स्थायू अवस्थेतला बर्फ कशामध्ये गेला, द्रव अवस्थेत, म्हणजे 0°C तो द्रव अवस्थेमध्ये जातो. स्थितीमध्ये बदल होत असताना पदार्थ म्हणजेच बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो. जेवढी उष्णता येतोय तो शोषून घेतोय आणि त्याच्या तापमानात वाढ होत नाहीये. तापमान वाढतंय का, बर्फामध्ये थर्मामीटर टाकलंय, तापमान टाकलंय 0, उष्णता देतोय, तापमान 0च. ओके, मग या सर्व शोषलेल्या उष्णतेचं जातं कुठे, ही उष्णता कशासाठी वापरली जाते, तर याचा उपयोग अणु रेणूंमधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी ती उष्णता वापरली जाते. बर्फ स्थायू अवस्थेत आहे. स्थायू अवस्थेत म्हणजे काय, तो बर्फ ज्याच्यापासून बनलाय, पाण्याच्या रेणूंपासून जो बनलेला आहे. ओके, बर्फ ते रेणू स्थायू अवस्थेमध्ये एकमेकांच्या जवळ आहेत. मग ते एकमेकांपासून दूर जाण्यासाठी पाण्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजे काय, ते एकमेकांपासून दूर जातात ते रेणू, मग ते दूर जाण्यासाठी उष्णता वापरली जाते. ओके, आणि स्थायूच्या द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळण्याचा अप्रकट उष्मा असं म्हणतात. म्हणजे स्थायू अवस्थेतून द्रवामध्ये जातो म्हणजे वितळतो, आणि ही वितळण्यासाठी ती उष्णता वापरली जाते, म्हणून त्याला काय म्हणतात, वितळण्याचा अप्रकट उष्मा असं म्हणतात. ओके, मग एकक वस्तुमानाच्या, म्हणजे मला जर माहिती आहे की एक माझ्याकडे स्थायू पदार्थ आहे, त्याचं मला एक वस्तुमान माहिती आहे, म्हणजे एक सर्टन वस्तुमान त्याला आहे, ठराविक वस्तुमान आहे, त्याला म्हणतात एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवात पूर्णपणे रूपांतर होत असताना जी आपण उष्णता देत असतो तो स्थायू पदार्थ ती उष्णता शोषून घेत असतो. त्या शोषलेल्या उष्णतेला काय म्हणतात, वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा. म्हणजे उष्णता देतोय पण ती दिसतच नाहीये थर्मामीटर मध्ये, म्हणून त्याला अप्रकट उष्मा असं म्हणतात. इथे वितळण्याचं काम होत आहे, म्हणून वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा. इथे बघा विशिष्ट शब्द वापरला. विशिष्ट शब्द केव्हा येतं, जेव्हा त्या स्थायू पदार्थाचा आपल्याला वस्तुमान माहित असतं तेव्हा विशिष्ट. जेव्हा वस्तुमान माहित नाही त्यावेळेस आपण म्हणू शकतो वितळण्याचा अप्रकट उष्मा असं म्हणू शकतो. आता बर्फाच्या पाण्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर मात्र त्याचं तापमान वाढू लागतं आणि ते कशापर्यंत जातं, 100°C पर्यंत जातं. त्यानंतर मात्र उष्णता देऊन 100°C ला गेलं, आपण पाणी उकळायला लागलंय, वाफ होते, आपण उष्णता देतच राहतो, पण तापमान काय वाढत नाही, 100च आहे का. मग ही दिलेली उष्णता कुठे जाते, सेम. आता बघा, मगाशी बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर झालं, म्हणजे बर्फातील जे रेणू आहेत ते जवळ होते, ते लांब जाण्यासाठी, ओके, त्यातला बंध कमी होण्यासाठी, त्यातला आपण म्हणू शकतो की दूर जाण्यासाठी ते रेणू ते उष्णता वापरत होते. आता बघा, द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत होतं, तर वायू अवस्थेतील रेणू जे आहेत ते लहान कण आहेत, ते एकदम लांब जातात. ओके, मग हे रेणू बंध तुटण्यासाठी, हा रेणू बंध तुटण्यासाठी ही उष्णता वापरली जाते. बघा काय लिहिलं, द्रवातील रेणूचे बंध तोडण्यासाठी ही उष्णता वापरली जाते आणि द्रवाचे वायुवस्थेतील रूपांतर करण्यासाठी ती उष्णता वापरली जाते. द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते, परंतु तापमानात वाढ होत नाही. या तापमानाला काय म्हणतात, उत्कलनांक. ज्या तापमानाला पाणी उकळतं, किती तापमानाला उकळतं, 100°C. म्हणजे पाण्याचा उत्कलनांक आपण म्हणतो 100°C. ओके, एकक वस्तुमान म्हणजे एक द्रव आहे, त्याचं वस्तुमान मला माहित आहे, त्याचं पूर्ण वायूमध्ये रूपांतर होत असताना जी उष्णता शोषली जाते त्याला म्हणतात, उष्णतेला काय म्हणतात, बाष्पणाचा. बाष्प अवस्थेत जातो म्हणजे वायू अवस्थेत जातो, म्हणून त्याला बाष्पणाचा अप्रकट उष्मा असं म्हणतात. आता वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक वेगवेगळे असतात, सगळ्यांचं सेम नसतं, आणि उत्कलनांक ही वेगवेगळे असतात. तर काही पदार्थ आहेत तिथे म्हणजे त्यांचा अप्रकट उष्मा आणि बाष्पणाचा अप्रकट उष्मा आपण वेगवेगळा असेल
आणि ते वेगवेगळ्या काय असतं ते आणि ते या चार्ट मध्ये दिलेलं आहे. तर आपण इथे बघूया की प्रत्येकाचा अप्रकट उष्मा आणि द्रवणांक वगैरे काय असतं. पाण्याचा बघा द्रवणांक, पाणी म्हणजे बर्फ, बर्फचं पाणी होतं म्हणजे द्रवणांक 100 डिग्री सेल्सिअस आणि पाणी उकळतं 100 डिग्री सेल्सिअस. मग वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा, बर्फाचा वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा 333, पण किंवा जेव्हा त्याचे एकक असेल किलो जूल पर केजी. ओके, किलो जूल पर केजी. जूल हे उष्णतेचे एकक आहे. ओके, ते कशामध्ये आहे? किलो जूल. केजी म्हणजे त्या पाण्याचा वस्तुमान. जर पाणी ग्रॅम मध्ये असेल किंवा बर्फ ग्रॅम मध्ये असेल तर कॅलरी पर ग्रॅम, कॅलरी पर ग्रॅम. आणि विशिष्ट उष्मा बाष्पणाचा, ओके, तो आहे बघा किती आहे? 2256 आणि कॅलरी पर ग्रॅम मध्ये 540. ओके, तर हे जरा लक्षात ठेवायचं आपण. हा 80 आहे तो जरा लक्षात ठेवायचा थोडाफार आणि हा 540 लक्षात ठेवायचा. तो आपल्याला जास्त उपयोगाला पडतो गणित सॉल्व्ह करताना. तसंच तांब्याचं पण दिलेलं आहे, एथिल अल्कोहोल त्याचं पण दिलेलं आहे. ओके, सोने त्याचं पण दिलेलं आहे, चांदीचं दिलंय, शिशाचं दिलंय. बघा सोडा एथिल अल्कोहोलचा द्रवणांक बघा किती आहे? वजा 117 आणि उत्कलांक किती अंश सेल्सिअसला उकळायला लागतं? तर 78 डिग्री सेल्सिअसला उकळायला लागतं. पाण्याच्या अगोदरच हे उकळतं एथिल अल्कोहोल. ओके, म्हणून तो लगेच काय कॅप्चर करतो? आग कॅप्चर करतो, लगेच आग पकडतो. ओके, कारण का त्याचा उत्कलांक बघा 78 डिग्री सेल्सिअस, लगेच आग पकडतो. ओके, तर असा वेगवेगळ्या पदार्थांचा विशिष्ट अप्रकट उष्मा दिलाय, वितळण्याचा आणि बाष्पणाचा. परीक्षेला काय तुम्हाला चार्ट विचारत नाही, फक्त ह्या दोन जरा व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या, 80 आणि 540. वितळण्याचा आणि बाष्पणाचा या दोन पाण्याच्या बाबतीत, पाणी बर्फाच्या बाबतीत आपण लक्षात ठेवायचं. आता हा एक जो भाग आहे तो परीक्षेला तुम्हाला 2 मार्क्सला विचारतात. पुनर्हिमायन, ओके, इंग्लिश मध्ये त्याला रिजलेशन म्हणतात. ओके, काय बघा इथे एक बर्फाची लादी घेतले आणि ही तार आहे आणि दोन्ही बाजूला वजन लावले. आता काय होतं? दोन्ही बाजूला आपण वजन लावले म्हणजे ही तार काय करेल? अशी खाली खाली जाईल. ओके, म्हणजे या बर्फाला कट करत खाली खाली जाईल. आता मी काय म्हणालो, ही तार बर्फाला कट करत खाली जाईल याचा अर्थ काय? फायनली आपल्याला बर्फाचे हे 2 तुकडे दिसले पाहिजे. काय दिसले पाहिजे? 2 तुकडे दिसले पाहिजे. पण तसं न होता ही तार जेव्हा बर्फाला कट करत खाली खाली जाते, पूर्ण खाली गेली की आपल्याला असं दिसेल हा बर्फाचे तुकडेच जाईल. हे कसं पॉसिबल? तार जर या बर्फाला कट करत खाली जाते म्हणजे काय? वरती ठेवले आपण तिला, ही आतमधून अशी खाली जाते, शेवटी खाली खाली जाते. म्हणजे बर्फाला कट केल्याशिवाय खाली जाणार का ती? नाही, म्हणजे बर्फाला कट करते. बर्फाला कट करते म्हणजे बर्फाचे 2 तुकडे झाले पाहिजे. पण शेवटी तुम्हाला असं दिसेल की बर्फाचे 2 तुकडे होतच नाही, तो बर्फ तसाच दिसतो. हे कसं होतं? ओके, तर का? आता तारच्या दोन्ही टोकाला आपण वजन लावले. वजन लावले म्हणजे काय? या तारेवर काय आलंय? प्रेशर. आणि तो प्रेशर कोणावर पडतोय? प्रेशर म्हणजे दाब. दाब कोणावर पडतोय? ते या बर्फावर. ओके, मग लक्षात ठेवायचं, जेव्हा या बर्फावर दाब पडतो, काय पडतो? दाब. ओके, आता बर्फ कोणत्या अवस्थेत आहे? स्थायू अवस्थेत आहे. कोणत्या अवस्थेत? स्थायू. ओके, तो वितळत नाहीये, थोडा वितळत असेल, एवढ्या प्रमाणात वितळत नाही. पण ज्या वेळेस त्याच्यावर दाब पडतो तेव्हा त्याचा जो द्रवणांक आहे तो कमी होतो. म्हणजे तो कमी तापमानाला पण वितळतो. कमी तापमानाला पण काय होतो? वितळतो. बघा इथे काय दिलंय? जेव्हा याच्यावर दाब वाढला म्हणजे ह्या भागातला दाब वाढला की याचा द्रवणांक जो आहे तो काय होणार? कमी होणार. म्हणजे तो कमी तापमानाला वितळणार. ओके, वितळला म्हणजे ह्या भागाचं काय होणार? पाणी होणार. म्हणजे ही तार थोडी आतमध्ये जाणार. आता ह्या वरच्या भागावरचा दाब कमी झाला. दाब कमी झाल्यावर परत पाण्यात जे रूपांतरित झालेलं बर्फ जे आहे ते परत स्थायू अवस्थेत येतं. का? तर त्याच्यावरचा दाब निघून जातो आणि परत तो स्थायू अवस्थेत येतो. असं हळूहळू हा जी तार आहे ती आतमध्ये जात जाते. जसजसा त्याच्यावर दाब पडत जातो बर्फ तो वितळत जातो आणि परत मूळ अवस्थेत येतो. जसा दाब त्याचा निघून जातो. म्हणजे इथे आपल्याला असं दिसतंय की दाब वाढला तर एखाद्या पदार्थाचा द्रवणांक कमी होऊ शकतो. म्हणजे जो पदार्थ 0 डिग्री सेल्सिअसला द्रवामध्ये जातोय तो पदार्थ जर दाब असेल तर 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली पण त्याचा द्रवामध्ये रूपांतर होऊ शकतं.
आणि हेच आहे पुनर्हिमायन. म्हणजे बघा पहिला बर्फ होता, हिम होता, पाणी झाला आणि परत बर्फ झाला. ओके, तर आणि ते कशामुळे झालंय? दाबामुळे. आपण इथे उष्णता काढून घेत नाहीये किंवा देत नाही. उष्णता दिली तर पाण्यात, उष्णता काढून घेतली तर बर्फात, पण हे आपण करत नाही. पण दाबामुळे हे सगळं होऊ शकतं. तर काय दिलंय? ओके, तर बघा इथे काय दिलंय? बर्फाचे दोन कडे एकमेकांपासून दाबून धरले असतात. त्यांच्या पृष्ठभागावरील दाब वाढल्याने बर्फाचा द्रवणांक कमी होतो आणि पृष्ठभागावर बर्फ वितळून पाण्याचा थर निर्माण होतो. काही वेळाने दाब सोडून दिला असता द्रवणांक वाढतो आणि पाण्याचा थर गोठतो. आता काय दिले आपण? हे जे प्रयोग आपण जो शिकलो त्याच्याबद्दल इथे आपल्याला खाली दिले. तारेच्या दोन्ही टोकात समान वस्तुमानाची वजने बांधून बर्फाच्या लादीवर ठेवल्यास तार हळूहळू बर्फाच्या लादीत तुटत खोलवर जाते आणि काही वेळाने बर्फाच्या लादीतून बाहेर पडते, तरीही बर्फ तुटत नाही. तर दाबामुळे काय होतं? बर्फाचं वितळणं व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असं म्हणतात. दाब वाढवला की बर्फ वितळतो, दाब निघून गेला की बर्फ पाण्यात परत कशामध्ये रूपांतरित होतो? बर्फामध्ये रूपांतरित होतो, पाण्यामध्ये